नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30. मी प्रशांत थेट अमेरिकेमधून आपल्या लाईफ बियॉन्ड नेशन या चॅनलच्या माध्यमातून अमेरिकन फॉरेस्ट कसं क्लीन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर या फॉरेस्टमध्ये रस्ते अगदी नीट आणि क्लीन ठेवण्याचा प्रयत्न अमेरिकन नागरिक करत आहेत. त्याचप्रमाणे इथली नैसर्गिक साधनसंपत्तीला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याचीही काळजी अमेरिकन नागरिक घेत आहेत. इथल्या ज्या झाडांना सध्या पालवी फुटलेली नाही आणि या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की एक मनुष्य आपल्या कुत्र्याला घेऊन निघालेला आहे आणि मध्ये रस्त्यात त्यानं संडास केलेली आहे. तर तो आपल्या प्लास्टिक बॅगमधून उचलून घेत आहे. तर अशावेळी ज्यावेळी आपले डॉग घेऊन हे लोक हेल्दी राहण्यासाठी फिरायला निघतात तर त्यावेळी अशा प्रकारच्या प्लास्टिक बॅग कायम त्यांच्याबरोबर दिसतात. स्वच्छता ही त्यांच्या रक्तात भिनलेली आहे आणि आपलं राष्ट्र, आपला देश स्वच्छ राहावा यासाठी मनापासून इथले नागरिक प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळं कदाचित झाडाच्या खाली असणारी एकही तुम्हाला पान दिसत नाही किंवा तुम्ही ज्यावेळी अशा प्रकारच्या ग्रासवरून जाता त्या घराच्या मागचा परिसर तुम्हाला बघायला या व्हिडिओमधून मिळतो आहे. तर इकडं शक्यतो कंपाऊंड घालणं ही प्रवृत्ती नाही. तर जे काही फ्लॅट्स आहेत किंवा जी काही अपार्टमेंट्स आहेत ती ओपन आहेत. तर हा कॉमन स्पेस आहे या घराच्या मालकाचा आणि याच्यामध्ये आत्ता सध्या उन्हाळा चालू झाल्यामुळं इकडं जे ग्रास आहे ते वाढण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु हे जे गवत आहे ते स्वच्छ करणं हे या फ्लॅट मालकाची वैयक्तिक अशी जबाबदारी असते आणि जर ते केलं नाही तर इथलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहे ते येऊन तुमचं गवत स्वच्छ करून देतं. परंतु या स्वच्छ करण्यासाठी लागलेला जो ठराविक फाईन आहे त्याचं स्टिकर तुम्हाला चिटकवलं जातं तुमच्या अंगणामध्ये आणि तो फाईन भरणं हे कंपल्सरी आहे. त्याचप्रमाणे या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की प्रत्येक एरियामध्ये म्हणजे ठराविक गरज आली की अमेरिकन गव्हर्नमेंटनं आपल्या नागरिकांसाठी खेळण्यासाठी, फिरण्यासाठी, मुलांना बागडण्यासाठी अत्याधुनिक प्रकारचे अशी ही पार्क केलेले आहेत. ज्याच्यामध्ये ही जी इन्स्ट्रुमेंट बसवलेली आहेत हे तुम्ही बघत असाल. ही लाँग टर्म टिकणारी टिकाऊ अशी इन्स्ट्रुमेंट, टिकाऊ अशी बाकडी इथं यांनी बसवलेल्या आहेत. त्यामध्ये अमेरिकन नागरिक 4 नंतर मनमुराद आनंद घेऊ शकतात आणि प्रत्येक गार्डनच्या शेजारी इथं डस्टबिन ठेवलेलं आहे. या गार्डनमध्ये तुम्ही आल्यानंतर जर तुम्हाला पार्टी करण्याची इच्छा असेल तर मागच्या साईडला ओपन स्पेस दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही येऊन आपल्याला जे आणलेले अन्नपदार्थ आहेत ते भाजून खाऊ शकता किंवा कॉमन ठिकाणी पार्टी करू शकता. या दृश्यामधील हा लॅम्प तुम्हाला हे इंडिकेट करतो की इंटरनॅशनल स्टेडियमवरती आपल्या इकडं दिसणारे अशा प्रकारचे लॅम्प इथल्या कॉमन गल्लीबोळामध्ये असणाऱ्या प्रॅक्टिससाठी ठेवलेल्या अशा प्रकारच्या ग्राउंडवरती हे दिसतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की का अमेरिका ऑलिम्पिकची गोल्ड मेडल्स मिळवतं. त्याचं कारण असं आहे की इथले जे नागरिक आहेत ते हेल्दी आहेत. त्याचप्रमाणे आपले मुलं किंवा आपली जी पिढी आहे ती हेल्दी राहावी यासाठी दुपारी 4 वाजल्यानंतर आपलं काम ज्यावेळी संपतं त्यावेळी हे लोक पूर्ण फॅमिलीबरोबर अशा प्रकारच्या ग्राउंडवरती येतात आणि आपल्या फॅमिलीला, आपल्या मुलांना घेऊन इथं खेळतात. या देशामध्ये अजून एक गोष्ट अतिशय वाखाणण्यासारखी आहे ती म्हणजे इथं प्रत्येक गोष्टीला ठराविक असा वेळ आहे आणि इथला जो वेळ आहे हा कॅल्क्युलेटेड वेळ आहे. म्हणजे इथं लोक 4 ते 5 तास मॅक्सिमम हे काम करताना दिसतात किंवा 8 तास काम करताना दिसतात. त्यापेक्षा जास्त मला कधी हे लोक काम करताना दिसत नाहीत. आपले जे छंद आहेत ते आनंदानं जोपासताना इथली माणसं दिसतात. त्यानंतर भरपूर आपल्याकडं जसं आपण वॉकला जातो तर वॉकला जाणं ही इकडं कन्सेप्ट नाही. प्रत्येक माणूस हा पळताना इथं दिसतो. म्हणजे अगदी 60-60, 65-65, 70 वर्षाची म्हणजे ओल्ड सिनियर सिटीजन आहेत हेही पळताना दिसतात. या दृश्यामध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा कुत्रा आणि त्याचा मालक हे एवढं मोठं डॉकयार्ड म्हणजे आपल्याकडं माणसांनासुद्धा ग्राउंड नाहीत परंतु इकडच्या कुत्र्यासाठी मोठी स्टेडियम या गव्हर्नमेंटनं बनवून ठेवलेली आहे. त्यामध्ये हा जो अमेरिकन नागरिक आहे त्या कुत्र्याला बॉल पकडायचं ट्रेनिंग देत आहे. तर अशा प्रकारच्या डॉग कोर्टमध्ये
आपल्या पाळीव प्राण्यांना ट्रेनिंग देण्यासाठी याचा वापर केला जातो आणि हे सगळे जे कोर्ट आहेत हे फ्री आहेत. तर यामध्ये आपला स्वतःचा व्यायाम व्हावा, आपल्या कुत्र्याचा व्यायाम व्हावा, त्यासाठी त्याच्याकडे एक प्लास्टिकची स्टिक आहे. त्या स्टिकमध्ये तो बॉल टाकतोय आणि तो बॉल पुढं टाकतोय आणि तो पुढं टाकलेला बॉल कुत्रा जाऊन तो बॉल घेऊन आपल्या मालकाला परत आणून देतोय. तर अशा प्रकारचा हा जो खेळ आहे, हा जो हॉकीसारखा खेळ आहे, तर असे खेळ आपल्या कुत्र्याबरोबर खेळताना इथले अमेरिकन नागरिक दिसतात. तर बघा, हा कुत्रा हा आपल्या मालकाशी अतिशय प्रामाणिक आहे आणि तो मालकाच्या इशाऱ्यावरती पळत आहे. अमेरिकेमध्ये प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारचे श्वान दिसतात किंवा पाळीव प्राणी दिसतात आणि माणसांइतकंच ते आपल्या प्राण्यांच्यावरती प्रेम करताना दिसतात. परंतु कुत्र्यालाही मन असतं, हे अमेरिकन माणसांच्याकडं बघितल्यानंतर कळतं. कारण इथं स्पेशली कुत्र्यासाठी असणारी हॉटेल्स आहेत, कुत्र्यासाठी असणाऱ्या एक्झरसाईजच्या जिम्स आहेत, त्यानंतर कुत्र्याला विशेष प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं. तर या दृश्यामध्ये हा जो प्राणी दिसतोय तो हा मिनियासोटा राज्याचा नॅशनल बर्ड आहे. ओके, हा जो पक्षी आहे याच्या किती जरी तुम्ही जवळ गेला तरी बदक आपला जसा दिसतो तर तशा प्रकारे दिसणारा हा प्राणी आहे. पण हा माणसाच्या आवाजाला किंवा माणसाच्या याला अजिबात घाबरत नाही आणि या ऋतूमध्ये म्हणजे स्प्रिंग सीझनमध्ये अशा प्रकारचा हा जो नॅशनल बर्ड आहे तो त्यांचा हा दिसतो. हा जो पोर्शन आपण बघत आहोत हा डॉकयार्डच्या मागचा पोर्शन आहे. याच्यामध्ये बास्केटबॉल असेल, टेनिस कोर्ट असेल किंवा ॲथलेटिक्सचे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल गेम खेळण्यासाठी मुलांना पलीकडच्या साईडला व्यवस्था केलेली आहे. त्याचनंतर अशी गर्द झाडी ही या टेनिस कोर्टच्या जवळच अशी ठेवलेली आहे. ज्यावेळी अशा प्रकारच्या ठिकाणी तुम्ही शांत ठिकाणी फिरायला जाता त्यावेळी मन अगदी प्रसन्न होतं. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? भारतामध्ये अशा प्रकारचे स्टेडियम आपण बनवू शकू का? हे या कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी प्रशांत अमेरिकेतून आपल्या कमेंटची वाट आतुरतेनं बघत आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय.